तर दुसरं स्थान सेकंड हाऊस धनाचं स्थान आहे, आपण सर्वांना माहितीच आहे. पण ते नुसतं एकाने नाही ठरणार. आता तिथं ग्रह कोणते विराजमान आहे, त्या घरावरती, त्या दुसऱ्या घरावरती कोणत्या ग्रहांची दृष्टी, हे एक कन्फर्मेशन करायचं. आता त्या घराचा स्वामी कुठं जाऊन बसलाय, समजा त्या घराचा स्वामी जसा असेल त्याच्या अनुसारच असेल, त्यानुसारच त्याचं कार्यक्षेत्र असेल. समजा आपण उदाहरणासाठी घेऊयात, तिथं शनी जो काही होता, ती मालकीचं ते घर होतं आणि त्याची रास शनीची होती आणि तो शनी जाऊन बसला 7व्या घरात. आता 7वं घर बिझनेसचं आहे, म्हणजे हे कन्फर्म झालं ह्याला बिझनेसनी पैसा भेटेल. परत अजून कन्फर्मेशन झालं की बाबा तो त्याचा मालक 7व्या घरात जाऊन बसलाय, म्हणजे ह्याची पत्नी आल्यानंतर ह्याला फायदा होईल. पण परत ह्याचा डिवोर्स पण होऊ शकतो, कारण शनी आहे, स्लोली चालेल ना, लग्न पण लेट होईल, हे पण कन्फर्मेशन झालं. ह्याच्या व्यतिरिक्त काय चांगला मुद्दा आहे, किंवा लोखंडाच्या ह्याच्यामध्ये चांगलं जाईल, लोखंडाची मोठी फॅक्टरी ओपन करू शकतो. हा खूप मोठी फॅक्टरी असेल याची लोखंडाच्या बाबतीत, प्रचंड मोठा याचा बिझनेस होऊ शकतो लोखंडामध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की हा बिझनेस करत असताना सुद्धा ह्याचे जे काही परत पैसे येणं ते थोडंसं स्लोली असेल, कारण शनी अगेन परत त्या शनीवर कोणाची दृष्टी आहे, आणि तो शनी जो काय आहे तो कोणत्या नक्षत्रात बसलाय, मग पूर्ण लास्ट प्रेडिक्शन येईल. त्यामुळे कुठलीही प्रेडिक्शन करताना एका घराची प्रेडिक्शन करायला एवढा वेळ लागतो. एखाद्या येऊन प्रश्न येऊन विचारला की बाबा माझं सगळंच चांगलं चालत नाही, तो माणूस मूर्ख आहे, त्याला आधी बोलायचं तू एका प्रश्नावर आहे, मग तुझं उत्तर देतो. तो बोलेल की नाही माझं कामच चालत नाही. अच्छा, कुठलं काम चालत नाही आहे, माझं घराचं अमुक काम चालत. अच्छा ओके, हे उत्तर आहे, या अमुक अमुक गोष्टी कर, अमुक गोष्टी केल्यानं रामराय तुझं कल्याण करतील, जा पुढं. पण जर का असं विचारतोय की काहीच होत नाही, तर त्याचं उत्तर तुम्ही पण तसं सुसंगतीने देणंच योग्य नाही ना. तुम्हाला कळेल ना त्याला कळेल, असं होईल. मग तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल आणि तोही कन्फ्यूज होईल. त्यामुळे एका गोष्टीला बघतानाच खूप जबाबदारीची गोष्ट आहे ज्योतिषाचं. त्यामुळे एका गोष्टीला बघताना एवढे सगळे विचार करावे आणि मग उत्तर द्यावं. दत्त गुरु दिगंबरा, सीताराम.